जिभेवर ठेवताच विरघळेल एवढं छान असं क्रीमी राजभोग आईस्क्रीम आज आपण बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये व्हिप क्रीम, कंडेन्स मिल्क, फ्रेश क्रीमचा अजिबात वापर न करता साध्या सोप्या पद्धतीनं घरच्याच साहित्यात हे राजभोग आईस्क्रीम तयार होतं. याच्याच टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, अजिबात ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत. मस्त सॉफ्ट क्रीमी आईस्क्रीम हे तयार होतं. बऱ्याचदा घरी बनवलेल्या आईस्क्रीममध्ये बर्फ जमा होतो, ते व्यवस्थित होत नाही. तर अशाच छोट्या छोट्या टिप्ससहित आज आपण हे राजभोग आईस्क्रीम कसं तयार करायचं ते पाहूया. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी जवळजवळ 1.5 लिटर दुधाचा वापर करणार आहे. आता दूध घेताना फुल क्रीम दूध आपल्याला इथं वापरायचं आहे. म्हणजे आईस्क्रीम आपण जे तयार करतोय ना त्याला छान असं सॉफ्ट आणि मस्त क्रीमी टेक्स्चर येईल. तर हे दूध गरम करत असताना 1.25 लिटर दूध मी या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि याच्यातलं 1/2 लिटर दूध मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. ते का बाजूला काढून ठेवलेलं आहे ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर दूध गरम करत असताना मीडियम आचेवरती हे आपल्याला उकळवून द्यायचं आहे. दुधाची अर्धी क्वांटिटी आपल्याला इथं ठेवायचं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात हे दूध उकळवायला. तर मीडियम आचेवरती एकसारखं हलवत आपल्याला हे दूध उकळवून द्यायचं आहे. मोठ्या आचेवरती जर तुम्ही ठेवलं तर दूध उतू जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कमी आचेवरतीच असं अधूनमधून तुम्ही हे उलटण्याच्या साहाय्याने ह्याच्यावरती साई आलेली असते. आजूबाजूला जी मलई चिकटलेली असते ना ती आतमध्ये आपल्याला दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. त्यानेच हे राजभोग आईस्क्रीम चवीला अगदी मस्त छान असं टेस्टी होतं. तर व्यवस्थित आपल्याला हे दूध जवळजवळ 15 ते 20 मिनटं चांगलं उकळवून द्यायचं आहे. आता हे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक करायला घेऊया. आता राजभोग आईस्क्रीम आपण तयार करतोय त्याच्यामुळे शाही तर सगळ्या वस्तू इथं राहणारच. तर सगळ्यात अगोदर इथं बदाम घेतलेले आहेत जवळजवळ 8 ते 9. त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत. पिस्ता घेतलेला आहे. 5-6 पिस्ते मी इथं वापरलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या. जे तुमच्याकडे नाहीत ते स्किप केले तरी पण चालतील. किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून ॲड करायचे असतील तर ते पण तुम्ही करून घेऊ शकता. तर ड्रायफ्रूट्स आपण हलके बारीक करून घेतलेले आहेत. जास्त बारीक करायचं नाही. थोडंसं जाडसर आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 50 ग्रॅम एवढी मिल्क पावडर इथं मी टाकलेली आहे. मिल्क पावडरऐवजी तुम्ही इथं खाव्याचा पण वापर करू शकता. आता हे जे आपण दूध शिल्लक ठेवलं होतं ना ते घालून व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया. दूध घालत असताना गरम दुधाचा वापर न करता थंड दूध आपल्याला इथं घालायचं आहे. म्हणजे मिक्स पावडर पटकन मिक्स होते, त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत. तर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. दुसऱ्या वाटीमध्ये 2 ते 3 चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या केशरच्या काड्या आपण थोड्या वेळासाठी भिजत ठेवूया. म्हणजे ह्या दुधाला रंग खूप छान येईल, आईस्क्रीम चवीला पण खूप छान लागेल. आता राजभोग आपण आईस्क्रीम तयार करतोय त्याच्यामुळे सगळं साहित्य शाही राहणारच. दुसऱ्या वाटीमध्ये जवळजवळ 1.5 चमचा इथं मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. या कॉर्नफ्लॉरमुळे जे आपण दूध आटवायला ठेवलेलं आहे ना त्याला छान असं टेक्स्चर येतं आणि दूध चांगलं मिळून येतं. तर जे उरलेलं दूध होतं ते आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. व्यवस्थित कॉर्नफ्लॉरमध्ये हे दूध आपण मिक्स करून घेऊया. तर जे आपण दूध शिल्लक ठेवलं होतं ना अर्धा लिटर ते आपण ह्या सगळ्या साहित्यात मिक्स केलेलं आहे. आता दूध बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आटलेलं आहे. अर्धं आपलं दूध तयार झालेलं आहे. मीडियम आचेवरती जोपर्यंत दूध आपलं अर्धं होत नाही तोपर्यंत आपल्याला दूध हे गरम करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता दूध आपलं तयार झालेलं आहे. अर्धं दूध आपण इथं तयार केलेलं आहे आटवून. आता ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स मिल्क पावडर मिक्स करून ठेवली होती ना ते सगळं साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. केशरचं दूध पण मी इथं टाकलेलं आहे. साखर घेतलेली आहे अर्धी वाटी. मी इथं मिश्री येते ना दोरावाली तिचीच पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही साखर वापरली तरी पण चालेल. त्याच्यानंतर अर्धा चमचा इथं मी वेलची जायफळ पूड घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आपण कॉर्नफ्लॉरचं दूध मिक्स करून ठेवलं होतं, दूध आणि कॉर्नफ्लॉर ते पण मी इथं टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे हलवायला घ्यायचं, नाहीतर ह्या कॉर्नफ्लॉरच्या खाली तळाला गाठी तयार होतात. तर इथे जी आपण साखर टाकलेली आहे ना ती मी अर्धा वाटीच इथं वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. आता ह्याला उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर हे दूध लगेच तयार होतं, कारण आपण इथं कॉर्नफ्लॉर टाकले आणि कॉर्नफ्लॉरमुळे ह्याला छान असं क्रीमीच टेक्स्चर येतं. आता फक्त 1-2 मिनटं आपण हे गरम करून घेऊया, कारण ऑलरेडी जे आपण दूध वापरलेलं आहे ना ते अर्धं आपण आटवलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त गरम करायचं नाही. लगेचच मी ह्याची गॅस बंद केली. 2 मिनटंच फक्त उकळवून घेतलं आणि पूर्ण आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता तुम्हाला जर रबडी खायची असेल ना तर तुम्ही या पद्धतीनं करा. मस्त चवीची तयार होते. छान अशी रबडी तुम्ही बाहेरून विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीनं तुम्ही
तयार करू शकता. पण आपल्याला इथं आईस्क्रीम तयार करायचं आहे, तर हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये साई असते किंवा आजूबाजूला जे आपण साईटून जी मलाई घेतलेली असते ना, तिचे थोडे थोडे असे गुठळे असतात, गाठी असतात. तर त्या मिक्सरमधून थोड्याशा आपण फिरवून घेऊया, म्हणजे छान असे क्रीमी छान असं हे मिश्रण आहे ते तयार होईल. आणि ह्याच्यापासून जे आपण आईस्क्रीम तयार करणार आहे ना, ते पण छान असं क्रीमी आणि मस्त सॉफ्ट असं तयार होतं. आता बऱ्याच वेळेला आईस्क्रीम बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी असतात किंवा त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले आहेत ना, त्याचे पण तुकडे असतात. तर ते सगळे तुकडे आहेत ना, ते असं मिक्सरमधून बारीक केलं की छान असं बारीक होतं. अजिबात तुम्हाला खाताना गाठी वगैरे लागत नाहीत. तर तुम्ही बघू शकता मस्त हे घट्टसर तयार झालेलं आहे. आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्या तळाला बटर पेपर टाकला, म्हणजे आईस्क्रीम आपलं व्यवस्थित बाहेर निघेल. आता ह्या बटर पेपरवरती थोडेसे काजूचे, बदामाचे, ड्रायफ्रूट्सचे काप टाकले. त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या पण मी चुरवून टाकलेल्या आहेत. आता हे जे आपण मिश्रण तयार केलं होतं ना, ते ह्याच्यामध्ये घालूया. राजभोग आपण आईस्क्रीम तयार करतोय, त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स टाकायला कमी जास्त करू नका, म्हणजे कंजूसी करू नका. भरपूर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही घाला, आवडीनुसार घाला. ह्याच्यावरून पण मी हे छोटे छोटे काप करून टाकलेले आहेत. अधूनमधून गुलाबाच्या पाकळ्या पण मी चुरवून टाकलेल्या आहेत. तर ह्याला व्यवस्थित आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आईस्क्रीम घरी तयार करतो आणि त्याच्यामध्ये बर्फ जमा होतो. तर असं पेपरनं व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि वरून प्लास्टिकचं हे झाकण लावून घ्यायचं. अजिबात ह्याच्यामध्ये बर्फ तयार होत नाही. तर फ्रीझरला आपल्याला हे ठेवायचं आहे. आता मी इथं काही मोल्ड घेतलेले नाहीत, फक्त ग्लासमध्ये हे मी सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर आईस्क्रीम मोल्ड असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. आता इथे मी 3 ग्लास भरलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला पेपरनं कव्हर करून घ्यायचं आहे. ह्यालासुद्धा व्यवस्थित पेपरनं कव्हर करून घ्यायचं, नाहीतर ह्याच्यामध्ये पण बर्फ जमा होतो. व्यवस्थित क्रीमी टेक्स्चर ह्याला येत नाही. तर हे पहा, छान असं पेपरने मी हे व्यवस्थित असं पॅक करून घेतलं. आता थोड्या वेळासाठी आपण हे फ्रीझरला लावूया. अर्ध्या तासासाठी फ्रीझरला लावायचं. नंतर हे काढून ह्याच्यामध्ये आपल्याला आईस कँडी असते ना, ती उभी करून घ्यायची आहे. तर पूर्ण रात्रभर हे फ्रीझरला मी लावून ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता हे फ्रीझरला मी पूर्ण रात्रभर ठेवलं होतं, पण तुम्हाला जर लवकर हवं असेल तर फ्रीजचं टेम्परेचर आहे ना, ते वाढवा आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 तासांसाठी ठेवा. व्यवस्थित असं हे सेट होईल. तर काढत असताना असं हातावरती थोडंसं प्रेस करून घ्या किंवा पाण्यामध्ये जरी हे तुम्ही थोडंसं ग्लास बुडवलं ना, तरी पण चालेल. तर तुम्ही बघू शकता मस्त कँडी आपली तयार झालेली आहे. अजिबात ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार झाले नाहीत. मस्त क्रीमी आणि छान असं सॉफ्ट आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. या पद्धतीनं नक्की तयार करून पहा. अजिबात तुम्ही बनवलेलं आईस्क्रीम फेल होणार नाही. जसं मार्केटमध्ये मिळते ना, अगदी त्याच पद्धतीचं, त्याच्यापेक्षा जास्त म्हणाल तरी अतिशय छान हे चवीचं लागतं. तर या पद्धतीनं ही आईस कँडी म्हणजेच राजभोग आईस कँडी तुम्ही तयार करू शकता. आता जे आपण टिफिनमध्ये सेट करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते पाहूया. तर मस्त छान असं सेट झालेलं आहे राजभोग आईस्क्रीम. या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा. आपण ह्याच्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, केसर घातलेलं आहे, त्याच्यामुळं चवीला तर छान लागतंच, तेवढंच बनवायलाही सोपं आहे. घरच्याच साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता. जिथं मी मिल्क पावडर टाकलेली आहे ना, तिथं तुम्ही खवा घालू शकता. त्यांनी मस्त असं छान घट्टसर हे आईस्क्रीम आहे ते तयार होतं. तर तुम्ही बघू शकता छान असं क्रीमी आणि मस्त सॉफ्ट राजभोग आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा. चला तर मग पुन्हा